अमरावतीत गुन्हे शाखेच्या पथकाने एका रेकॉर्डवरील अट्टल दुचाकी वाहन चोराला कॅम्प परिसरातून जेरबंद करत तब्बल 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत। तब्बल 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून आरोपीकडून चौकशी दरम्यान तब्बल 23 वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटच्या माध्यमातून समोर आली आहे। वलगाव पोलीस ठाण्याअंतर्गत राहणारे फिर्यादी शहजाद खा शब्बीर खा यांच्या घरासमोर उभी असलेली बुलेट क्लासिक मोटरसायकल अज्ञात चोरट्याने पळून नेली होती। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने समांतर तपास करताना गोपनीय माहितीच्या आधारे कॅम्प परिसरातील 0 डिग्री येथे आरोपीला पकडले। पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने जेरबंद केले। आरोपीचे नाव मुदत्सीर अहमद मोहम्मद फिरोन, वय 20, राहणार वलगाव असे असून तो व्यवसायाने मोटरसायकल मेकॅनिक आहे आणि रेकॉर्डवरील अट्टल वाहन चोर आहे। त्याच्या ताब्यातून चोरी गेलेली बुलेट जप्त करण्यात आली। सखोल चौकशीत आरोपीने तब्बल 23 वाहनांच्या चोऱ्या केल्याची गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यापैकी 11 वाहने पोलिसांनी जप्त केली असून उर्वरित 12 वाहनांचे सुटे भाग करून विक्री केल्याची कबुली दिली आहे। जप्त वाहनांमध्ये बुलेट, हिरो होंडा स्प्लेंडर, होंडा ॲक्टिवा, बजाज प्लॅटिना, होंडा युनिकॉर्न, पल्सर, स्कूटी, पेप आदीचा समावेश असून त्याची एकूण किंमत 5 लाख रुपये इतकी आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी होणे हे नक्कीच वाढत्या गुन्हेगारीचे पुरावे आहे। पोलिसांनी कारवाई जरी कौतुकास्पद असली तरी उल्लेखनीय तेव्हा असेल जेव्हा शहरात गुन्हे घडणारच नाही। यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करेल, कारण गुन्हे घडतात तेव्हाच कारवाया होतात। अमरावती पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरीच्या मालकांना दिलासा मिळाला आहे। शहरातील सलग दुचाकी चोरीच्या घटनांना ब्रेक बसल्याने नागरिकांत समाधानाचं वातावरण आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी वाहन चोरी प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे।